सन 1907 मध्ये खामगाव शहरात न्यायालयाची स्थापना झाली। या न्यायालयास आता 117 वर्ष पूर्ण झाली असून न्यायालयात एकूण 11 कोर्ट हॉल, पुरुष आणि महिला बार रूम तसेच लायब्ररी आणि इतर रूम्स अस्तित्वात होत्या। मात्र या क्षणाला या न्यायालयाच्या सुविधा अपुऱ्या असल्याने नवीन अद्ययावत न्यायालयाची इमारत ह्याच ठिकाणी 3.5 एकराच्या परिसरात उभी होणार आहे। ह्या नवीन न्यायालयाच्या इमारतीच्या बांधकामासाठी रुपये 88.94 कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे। ह्या वास्तूची रचना ही तळमजला अधिक 4 मजले असून 17,186.73 स्क्वेअर मीटर एवढे बांधकाम येथे होणार आहे। या इमारतीचे खास वैशिष्ट्य म्हणजे न्यायदानासाठी माननीय न्यायाधीशांना 12 स्वतंत्र कोर्ट हॉल उपलब्ध होणार आहे। तळमजल्यावर सुसज्ज पार्किंग व्यवस्था होणार असून 50 व्यक्तींसाठी कार पार्किंग करता येतील अशा व्यवस्था तसेच माननीय न्यायाधीशांसाठी 21 कार पार्किंग करता येईल अशी व्यवस्था राहणार आहे। सोबतच 180 टू व्हीलर पार्किंग करण्याची व्यवस्था राहणार आहे। ह्याच तळमजल्यावर स्वतंत्र कॅन्टीनची व्यवस्था असणार आहे। पहिल्या मजल्यावर हेल्प डेस्क सुविधेसह ई सेवा केंद्र असणार असून लोक अदालत, मध्यस्थी केंद्र तसेच कम्प्युटर व सर्व्हर सुविधा तसेच व्हीसी रूम राहणार आहे। दुसऱ्या मजल्यावर बाररूमच्या उपलब्धतेसह माननीय न्यायाधीशांकरिता एकूण 6 कोर्ट हॉलसह व्हीसी रूम तसेच माननीय न्यायाधीशांकरिता चेंबर रूम असणार आहे। तिसऱ्या मजल्यावर महिला आणि पुरुष वकिलांसाठी स्वतंत्र बार रूम असणार आहे। तसेच माननीय न्यायाधीशांसाठी 5 कोर्ट हॉलसह कोर्ट चेंबर राहणार आहे। तसेच पॉक्सो कोर्ट हॉल असणार आहे। तिसऱ्या मजल्यावर महिला आणि पुरुष वकिलांसाठी स्वतंत्र बार रूम असणार आहे। तसेच कॉन्फरन्स हॉल असणार आहे। एकंदरीत येणाऱ्या 3 वर्षात ह्या न्यायालयाचे बांधकाम पूर्णत्वास येणार असून 3 वर्षानंतर या इमारतीचे लोकार्पण होणार आहे आणि खामगाव शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला जाणार आहे। धन्यवाद।